जगायचं कसं आणि खर्च करायचं कसं यावर एक सुंदर लेख. जास्त कपडे धुवायला काढू नका. का बरे? आपली कामवाली बाई 2 दिवस येणार नाही. तो कशासाठी? गणपतीसाठी 2 दिवस नातवाला भेटायला मुलीकडे जाणार आहे असे बोलली. ठीक आहे, नाही काढत जास्त कपडे धुवायला. आणि हो, तिला गणपतीसाठी 500 रुपये देतो, सणासाठी बोनस म्हणून. कशाला? आता दिवाळी आलीच, तेव्हा देऊया की. नाही रे, गरीब आहे ती. हौशेने नातवाकडे जाते तर तिलाही बरे वाटेल. आणि ह्या महागाईमध्ये त्यांच्या पगारात कसा सण साजरा करणार ते? तू ना खूप भावनिक होतेस. नाही रे, काळजी नको करूस. मी आजचा पिझ्झा खाण्याचा बेत रद्द करते. सहज 500 रुपये उडतील त्या 8 पावाच्या तुकड्यामागे. वा, फार छान. तू पण शहाणी आहेस. आपल्या तोंडचा पिझ्झा तिच्या ताटात. 3 दिवसानंतर. काय मावशी, कशी झाली सुट्टी? बाई, खूप छान झाली. ताईने 500 रुपये दिले होते मला सणाचा बोनस म्हणून. मग जाऊन आली का नातवाकडे? बाई, हो, जाऊन आली. मस्त 500 रुपये खर्च केले 2 दिवसात. म्हणजे काय केलं नेमकं? बाई, नातवासाठी बाजारातून 150 रुपयांचा ड्रेस घेतला आणि 40 रुपयाची बाहुली. मुलीला छानपैकी 500 रुपयाचे पेढे घेतले. 50 रुपयाचा मंदिरात नैवेद्य दिला. 60 रुपये रिक्षा भाडे. 25 रुपयाच्या मुलीला बांगड्या घेतल्या. 50 रुपयाचा जावईबापूंसाठी बेल्ट आणि उरलेले 75 रुपये नातवाच्या हातात दिले. तिने झाडू मारता मारता तत्काळ खर्च मांडला. 500 रुपयात इतके काही? तो आश्चर्याने म्हणाला आणि विचार करू लागला. त्याच्या डोळ्यासमोर 8 तुकडे केलेला पिझ्झा उभा राहिला. तो एकटक कल्पनेतल्या पिझ्झाकडे पाहून लागला. एक तुकडा त्याच्या डोळ्यामध्ये घुसू लागला. त्या एक पिझ्झाच्या तुकड्याशी तो कामवाल्या बाईच्या सणावरील खर्चाशी तुलना करू लागला. पहिला तुकडा नातवाच्या ड्रेसचा, दुसरा पेढ्याचा, तिसरा तुकडा मंदिरातील नैवेद्य, चौथा रिक्षा भाडे, 5वा बाहुलीचा, 6वा मुलीच्या बांगड्यांचा, 7वा जावईबापूचा बेल्ट आणि 8वा तुकडा नातवाच्या खाऊसाठी पैसे. पिझ्झा त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागला. एका तुकड्यामागे दुसरा तुकडा अन तुकड्यावरील ड्रेस, बांगड्या अन तिचा सण. एका पिझ्झाची त्याला दुसरी बाजू आज दिसली होती. पिझ्झाचे तुकडे 8 त्याला काही शिकवून गेले होते. जगण्याचा आणि खर्च करण्याचा नवीन अर्थ. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.